पहिला शेतकऱ्यांच्या जमिनी लुटायचे धंदे बंद करा आणि मग शेतकऱ्यासाठी एक दिवसाचं अधिवेशन घ्या। सगळं नाटक आहे। काय केलं यांनी शेतकऱ्यांच्यासाठी? आज खुलेआम साखर कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे लुटतायत। काय हायकोर्टामधून आम्ही ऑर्डर आणून सुद्धा अजून महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना FRPचे पैसे मिळालेले नाही आहेत। आज सरकार सांगतं की आम्ही सोयाबीन खरेदीची केंद्र सुरू केली, परंतु केवळ 7 लाख टन एवढाच खरेदी झाली, पण त्यातली बहुतांशी खरेदी व्यापाऱ्यांच्याकडूनच झालेली होती। राज्यामध्ये गेल्या वर्षी 72 लाख टन इतकं सोयाबीनचं उत्पादन झालेलं होतं। याचा सरळ असा अर्थ होतो की 65 लाख टन सोयाबीन हे शेतकऱ्याला बाजारात विकावं लागलं आणि त्याची जर सरासरी काढली तर क्विंटल पाठीमागे 1200 रुपये हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये विकावं लागलं। म्हणजे जवळजवळ 7,500 कोटी रुपयाचा त्याला तिथं भुर्दंड बसला। करा चर्चा ही।